लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणीच्या क्रांती चौकातील लायन्स नेत्रालय रुग्णालयाचा आज 4था वर्धापन दिन आणि त्यानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद। गेल्या 4 वर्षात रुग्णालयात 64,000 रुग्णांची तपासणी आणि 4,000 यशस्वी शस्त्रक्रिया। परभणीकरांच्या दृष्टीसाठी मोठं योगदान। आजच्या शिबिरात सुरुवातीपासूनच मोठी गर्दी झाली। महिला, ज्येष्ठ, युवकांनी उत्साहाने नेत्र तपासणी करून घेतली। या यशस्वी उपक्रमासाठी लायन्स नेत्रालय व लायन्स क्लबचे सचिव डॉक्टर नीरज पारख, तसेच डॉक्टर अमोल केंद्रे, डॉक्टर शरयू गावंडे, डॉक्टर करण मोरे यांच्यासह अंगद बालटकर, नारायण मोरे, सारंग नरवडे, स्वप्नील चव्हाण, उमेश चव्हाण, प्रदीप दराडे, समीर शेख, रेखा चौगुले, प्रियांका घोडके, अमीर शेख आणि माही पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले। लायन्स नेत्रालयाचा सेवाभाव परभणीकरांच्या दृष्टीसाठी उज्ज्वल किरण ठरत आहे। ऑपरेशन पूर्ण पिकलेलं आहे। एकदा ड्रॉप टाकून आपण चेक करूया मोतीबिंदू कितपत वाढलाय, काय मागच्या पडद्यावर काही बदल आहेत का, सगळ्या गोष्टी। ठीक आहे, एक अर्धा पाऊण तास आज 6 डिसेंबर रोजी म्हणजेच आपला 4था वर्धापन दिन डॉक्टर के.सी. पारख लायन्स चॅरिटेबल आय हॉस्पिटल आपल्याकडं दरवर्षीप्रमाणेच त्यावर्षी मोफत तपासणी ठेवण्यात आलेली आहे। त्याच तपासणीत आपल्या गेल्या 4 वर्षापासून जवळपास 64,000 पेक्षा जास्त रुग्ण आपल्या इथं तपासलेले आहेत। त्यापैकी आपल्याकडे मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये आपल्याला 4,000 पेक्षा जास्त आपले पेशंट इथे ना आपण ऑपरेशन करून घरी गेलेले आहेत आणि त्याच्यात मेन गोष्ट म्हणजे सगळे शस्त्रक्रिया आपल्याकडनं एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत, कोणतेही कॉम्प्लिकेशन न होता। त्यामध्ये आपल्याला टेरिजम असो किंवा फेको असो किंवा SICS असो असे 3ही प्रकारचे सर्जरी आपल्याकडे होतात। त्यामध्ये आपल्याकडे कॅम्प आपण ठेवला जातो। कॅम्प मध्ये आपले सगळे मोफत पेशंट करतो आपण, मेडिसिन, त्याचे रिपोर्ट्स आणि बाकी सर्जरी 1 रुपयाही न घेता आपण त्यांना ते करून देत होतो। त्याद्वारे आमचे सर्जन म्हणजे डॉक्टर अमोल केंद्रे सर हे उत्कृष्ट प्रकारे आपल्याकडे इकडे मार्गदर्शन करतात। पेशंटला पण स्वतः ते व्यवस्थित काळजी घेतात। आता कसं असतंय, त्यांची सर्जरीचं आहे पण सर्जरीपेक्षाही त्यांनी पेशंटचे आपलं स्वतःचं पेशंट असल्यासारखं ते काळजी करून प्रत्येक स्वतःच्या हाताने ड्रॉप टाकणं म्हणा किंवा बाकी गोष्टी, ही छोट्या छोट्या गोष्टीकडे ते काळजी केल्यामुळे आपल्याकडे पेशंटना त्यांचे नजरही चांगले, त्याने पेशंट व्यवस्थित सॅटिस्फाईड होऊन खुश होऊन आणखीन आम्हाला पेशंट पाठवले जातात। त्या पेशंट आता एक झाले की दुसरं असे आमच्याकडे चेन असल्यामुळे त्या चेननुसार आमचे पेशंट वाढलेले आहेत आणि आम्ही तिथं कामाला चुकतेपणे काम करतो। हेच आमचे मोठे आणि आम्हाला आणखीन यापुढे पेशंटला असं म्हणायचं की प्रत्येक आजचा जो दिवस आहे वर्धापन दिनानिमित्त नसून प्रत्येक दिवशी तुम्ही आमच्याकडनं ही सेवा घ्या, तुमचे पेशंट वाढवा, पेशंटच्या नातेवाईकाला सांगा, इतर लोकांनाही सांगा की ते आहे असं आणि आमच्याकडनं ऑपरेशन तुम्ही व्यवस्थित एकदम सुसज्ज। आता बाकीच्या गोष्टी दिवशी कसं आहे की आपण 50% आपल्याला मोफत, म्हणजे जिथे आपल्याला 10,000 20,000 लागणार तिथे आपण सगळं मोफत केलं जातं किंवा जेवढे फक्त मेडिसिनचे पैसे आहेत तेवढेच आपल्याकडे दिले जातात। तसं तुम्ही त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करा, सांगा। आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला पेशंटची गरज आहे, आम्हाला ते पेशंट तुम्ही पाठवा, एवढीच विनंती करू शकतो। इथे प्रत्येक जिल्ह्यातून पेशंट येतात, आपले हिंगोले असो किंवा तिकडे औंढा म्हणा किंवा तिकडे नांदेड म्हणा, प्रत्येक जिल्ह्यातून आपले येत राहतात। इकडे माजलगावपासून पण पेशंट येतात, आपल्या तिकडे परळीपासून पण पेशंट येतात। असं नाही की फक्त आपले ते परभणीपर्यंत सीमित आहे, बाहेर जिल्ह्यातील पेशंटने त्याचा लाभ घ्यावा आणि ते घेत आहेत आपल्याकडनं। प्रमिला खंडे, मला सदर असल्यामुळे मी दवाखान्यात यायला येत होते। माझ्या डोळ्यात काही दिसत नव्हतं अजिबात, एकदम नाही। मला मोतीबिंदू सांगलं होतं डॉक्टरनं सिव्हिल मध्ये, मात्र मी काही ऑपरेशन करायला येत होते पण इथं आमच्या बहिणीचं ऑपरेशन झाल्यामुळे मी इथं आले तर सर इतके छान देवासारखे भेटलेत, मला खूप कौतुक करावं त्यांचं, कमी आहे सरचं या। आणि माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, आज मला दिसायला लागलं, खूप चांगलं वाटायलंय। मी आभारी आहे डॉक्टरची आणि सर्व तुमचे, धन्यवाद। माझं नाव देवदास तात्याराव कदम। सरने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ऑपरेशनला इथं आलो, ऑपरेशन केलं, ऑपरेशन छान झालं, नजर चांगली आलेली आहे, मला चांगल्या प्रकारे दिसते। ऑपरेशनच्या अगोदर मला दिसत नसत, सरने तपासण्या केल्यानंतर मोतीबिंदू झाला म्हणून सांगितलं, ऑपरेशन करावं लागते म्हणले, ऑपरेशन केलं आता चांगलं दिसतं। आम्ही अनकळीचे आहे, अनकळीचे असून तिथं
आणि साहेब लोक आमच्या गावात आलते 10-12 लोक होते. आम्ही 12 पैकी 11 चांगले एकदम ओके झाले. म्हणजे बाहेर 3 जागेवर वापस आलेली इथं झाले. दिसायला कसं दिसतंय तुम्हाला आता? लय चांगलं दिसतं. नंबर 1. काय गाडी आलती न्यायला पुन्हा नेऊन सोडलं गाडी. काय यांचे आभार.